नमस्कार शेतकरी मित्रांनो, मॅक्स किसान मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. आपल्यावर राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर खर्चे सर आहेत आणि फुले महोत्सव त्यांनी खास करून सुरू केले. त्यांनी 4 सांभाळता सगळ्यात पहिली जी योजना त्यांनी केली की जेवढ्याही 10 जिल्ह्यांमध्ये राहुरी कृषी विद्यापीठ आहे त्या राहुरी कृषी पिकाची म्हणजे पीक पाहणी त्यांनी सुरू केली आणि शिवारात जाऊन शेतकऱ्यांची थेट कनेक्ट होणं, म्हणजे जर बघितलं की खुर्चीवर बसून एसी मध्ये न बघता थेट शेताच्या बांधावर जाऊन नेमकं काय करता येईल यासाठी सगळे संशोधक, शेतकरी, तज्ञ ह्या लोकांनी एकत्र केले आणि पहिला कार्यक्रम त्यांनी जळगावच्या केळी संशोधन केंद्रामध्ये केलेला आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. सर, ही जी संकल्पना आहे ही पहिल्यांदा आपण कुलगुरू झालात, काय तुमची याच्या मागची भावना आहे? शेतकरी बंधूंनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपलं देशातलं अग्रगण्य असं विद्यापीठ आहे आणि विद्यापीठाचं जे कार्यक्षेत्र आहे ते अगदी नंदुरबार पासून तर कोल्हापूर पर्यंत संपूर्ण 10 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रामध्ये विविध पिकं आहेत, पीक पद्धती आहेत आणि जमिनी आहे, आपले कृषी हवामान आहे, याची विविधता पूर्ण या कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि खूप मोठं जे तंत्रज्ञान आहे विद्यापीठाने निर्माण केलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा शेतकरी बंधू उपयोग करत आहेत. आता यामागे आता एवढी मोठी तंत्रज्ञानाची निर्मिती जी झालेली आहे, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी माध्यमातून पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आपण सुरू करतो आहे, ज्याला आपण फुले कृषी महोत्सव म्हणून करतो आहे. तर विद्यापीठाचे जे संशोधन केंद्र आहे, जसं केळीचं संशोधन केंद्र आपण आज बघितलं की या ठिकाणी आपण केळीचा महोत्सव असा हा शिवार फेरी या ठिकाणी सुरू केली आणि मोठ्या संख्येने हे केळी चे शेतकरी या ठिकाणी आले. त्यांनी पाहणी केली की जे सुधारित तंत्रज्ञान आहे केळीचं त्याची संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी घेतली आहे. केळी ह्या पिकामध्ये काटेकोर पद्धतीने अन्नद्रव्यांचा वापर असेल, किडी रोगाचं व्यवस्थापन असेल आणि निर्यातक्षम केळीची कशी उत्पादन आपण घ्यायचं, उत्पन्न कसं वाढवायचं, याचं संपूर्ण या ठिकाणी तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी बंधू घेत आहेत. आणि हीच संकल्पना संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये 10 जिल्ह्यामध्ये जसं ऊसाचं क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्रावर ऊस डे म्हणजे शुगर केन डे असं आम्ही करणार आहोत आणि येत्या 18 फेब्रुवारीला राहुरी विद्यापीठाच्या मुख्यालयी देखील हा असा फुले कृषी महोत्सव आम्ही साजरा करण्याचा मानस आहे. तर सर, सगळ्यात महत्वाचं की कृषी म्हटलं की शेती बांधावर जावं लागतं. पहिली संकल्पना खूप चांगली मांडली की आपण जर बघितलं की थेट म्हणजे शेतात जाऊन म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक शेताच्या बांधावर, ही याच्या मागची काय संकल्पना आहे? नाही बघा, सीइंग इज बिलिव्हिंग असतं. आपण पाहिल्याशिवाय प्रत्यक्ष ते आपल्याला अवलंबन त्याचं शेतकरी बांधवांना करणं कठीण जातं किती आपण जरी सांगितलं. म्हणून त्यामागे संकल्पना हीच आहे की जे तंत्रज्ञान आहे त्याचं प्रात्यक्षिक जर त्या केंद्रावर आपण उभं केलं तर ते प्रत्यक्ष शेतकरी बांधव येऊन पाहू शकतात आणि मग त्याचं आत्मसात ते करू शकतात, आपल्या ठिकाणी अवलंबन करू शकतात. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. पण अजून एक महत्वाचं की जर संशोधन होतं, बऱ्याचदा होतं शेतकऱ्यांचे रोगराई पडतात पिकांवर, त्याचं बऱ्याचदा निरसन होत नाही, बऱ्याचदा तो इम्पॅक्टफुल होत नाही, असं बी काही वेळेस म्हणतो. पण यासाठी आता नवीन तंत्रज्ञान आलं, त्यासाठी नेमकं काय शेतकऱ्यांना आश्वस्त करू शकाल तुम्ही? त्यामध्ये आता अतिशय माध्यम चांगले आहेत आपल्याकडे. एक तर हे मी आपल्याला जे सांगितलं हे फार प्रभावी आहे की अशा तऱ्हेने महोत्सवाचं आयोजन आपण केलं तर मोठ्या संख्येने शेतकरी बांधव येऊ शकतात आणि प्रत्यक्षात शेतीमध्ये त्या पिकाची सुधारित पद्धतीने केलेली लागवड पाहू शकतात. दुसरं असं आहे की व्हिडिओ क्लिप्स आम्ही केलेला आहे. जवळपास 70 व्हिडिओ क्लिप्स आपण विद्यापीठाने केलेल्या आहे. त्या अगदी 2-2, 3-3 मिनिटाचे व्हिडिओ क्लिप्स, त्यामध्ये संपूर्ण माहिती तंत्रज्ञानाची त्याच्यामध्ये आहे. तर ती व्हिडिओ क्लिप पाहून देखील ते याचा उपयोग करू शकतात आणि त्यामुळे प्रभावी माध्यमांमध्ये मोबाईलचं एक माध्यम आहे जे आता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तंत्रज्ञान जे आहे ते पोहोचवता येतं. आपल्याला हवामानाचा अंदाज जो आहे तो देखील आपण हवामानाचा संदेश आपण पाठवतो. क्रॉपसॅप नावाची आपल्याकडे योजना आहे जेणेकरून कीड आणि रोगांच्यासाठी जे काही व्यवस्थापन आपल्याला वेळेत करायचं असतं पिकावर, त्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा प्रसार करत असतो. तसं अजून एक दुसरं असं येतं की बरेचदा संशोधन होतं पण मग संशोधन शेतकऱ्यांमध्ये पोहोचत नाही, असा बी थेट आरोप होतो. बऱ्याचदा जे संशोधन करतो बऱ्याचदा त्याच्यावर जी रोगराई जी पसरते त्या रोगराईवर ऑथेंटिक असं कुठलं औषध निघत नाही, असं पण एक आरोप होतो. त्यावर काय? नाही, त्याच्यावर ऑथेंटिक औषधं निघालेली आहेत आणि फार मोठं हे काम अगदी 55 वर्षापासून विद्यापीठाने प्रत्येक रोग किडी प्रत्येक पिकामध्ये आपल्याकडे उपाययोजना केलेली आहे आणि पूर्ण गावागावामध्ये कृषी विभागाने विद्यापीठ हे आता मिळून काम करत आहेत आणि त्यामुळे जी आपली जी शासनाची जी यंत्रणा आहे
तर ती आमच्याकडे त्याचं प्रशिक्षण खरं म्हणजे होत असतं आणि मग कृषी विभागामध्ये हे तंत्रज्ञान गेलं की अगदी गावागावातील जे यंत्रणा आहे ती देखील त्याचा प्रसार प्रभावी माध्यमातून करत आहे. आता पुढचं नियोजन कसं असेल आपलं, की समजा हे 10 जे तुम्ही गावागावात जाऊन जाणार किंवा त्या त्या बांधावर जाणार आहेत, नेमकं काय आहे म्हणजे बनाना असेल, आता तुम्ही शुगर केन बोलल्यात. पुढचं नियोजन आता हे आहे की ज्या पिकामध्ये शेतकरी बांधवांना जे आता सुधारित तंत्रज्ञानाची गरज आहे तर त्यामध्ये हवामान बदलाचं जे संकट आहे त्याच्यानुसार आपल्याला कसं सुधारणा करायची आहे. आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता सुधारित पद्धतीने शेती करण्याच्यासाठी हे संपूर्ण हा त्याचबरोबर संशोधनाचं काम देखील हे चाललेलं आहे. संशोधनामध्ये देखील नाविन्यपूर्ण संशोधन आपण करतो आहे, गरजेनुसार संशोधन करतो आहे शेतकऱ्यांच्या आणि ते निर्माण झालेलं संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांवर पोहोचवण्याचं काम देखील आपण करतो. धन्यवाद. निश्चितच हे होते कुलगुरू डॉक्टर खर्चे आणि यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या बांधावर जाऊन आणि संशोधन हे लोकांपर्यंत पोहोचव हाच महत्वाचा होता. बैलगाडीच्या